सलामीची जोडीमध्ये आतमध्ये आपण पाहतोय गणेश फडके आणि किशोर कुरटडकर. मॅन फ्रॉम गावकडी गणेश फडके आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. हा चेंडू खराब आहे. वाईट बॉलचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल आहे. धावसंख्येत आता मात्र भर पडले. धावसंख्या 3 स्कोर कार्डवर असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर धाबा आल्या 2. तदनंतर इथे मात्र धावा खर्च केली गेली 1. आता मात्र धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते. मुसद्दीक आपल्या संघासाठी वारंवार पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. ते मात्र मोठा फटका जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असतील. जरूर चांगला प्रयत्न झालाय परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 5 वर जाऊन पोहोचेल. पाच धावा आतापर्यंत स्कोर काढून जरूर पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. संघासाठी जरूर चांगली कामगिरी इथे मात्र करावी लागेल. मुसद्दीक ऑन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये पुरेसा. त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव जाईल. पावस प्रीमियर लीग 2024चा थरार या पर्वातील दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये खेळवला गेला. एका बाजूला महाकाली मावळंगे संघमालक संदेश गुरव हे आपल्याला पाहायला मिळतील. परशुराम पावस संघाचे संघमालक समुद्र के लुटेरी म्हणजेच सर्व एकूण संघमालक आहेत जे समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे धावसंख्या 11 या मोठ्या पटक्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आता थोडस महागडं षटक इथे पाहायला मिळालंय. मुसद्दीक याचं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय. त्यानं आतापर्यंत राऊंड विकेट. मुसद्दीक सज्ज होईल. मोठा पटका पुन्हा एकदा जरूर केसला गेलाय. शुभम मुरकर चेंडूवर येतोय म्हणजे झेल झालाय. खेळीचा अंत होतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल साहिल तोसकर. जबाबदारीने या साहिलला खेळावं लागेल कारण विकेट पहिली प्राप्त झाली पहिल्याच षटकामध्ये. मोठा फटका इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने भिरकावायचा होता परंतु शुभम मुरकर अगदी सज्ज झाला होता या फटक्यासाठी. त्यानं झेल पूर्ण केला. चांगला खेळ इथे मात्र जरूर अपेक्षित केला जाईल. डब्याच्या फलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रण दिलंय. या आमंत्रण कशा प्रकारे स्वीकारलं जाईल याकडे लक्ष आहे. पावस प्रीमियर लीगचा थरार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पूर्णपणे घेतली आहे. यष्टिरक्षकानं आपलं काम पूर्ण केलंय. इम्रान काझी यष्ट्यांच्या मागेही आपल्याला पाहायला मिळते.
मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर आपल्या संघासाठी जरूर चांगली कामगिरी केली होती या प्रज्ञेशनं. आता मात्र जबाबदारीनं खेळावं लागेल. एकदा का जबाबदारी खांद्यावर आली की रडणं, फुगणं आणि हसणं हे सर्व काही एका बाजूला जातं. इथे मात्र न डगमगता न थांबता आपल्या संघासाठी संयम दाखवत इथे फलंदाजी करावी लागेल. अक्षय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारीनं त्याला खेळ करायचा आहे. ही जबाबदारी कशी त्याने हाताळली जाईल. अक्षय पानगले गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून हलक्या त्यानं चेंडूला ढकलले गेले. गलेरी जनला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असतील. इथे मात्र फुटबॉल खेळलं गेलंय. क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉल खेळताना हे खेळाडू पाहायला मिळतात. अगदी मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. शुभम मुरकर चेंडूवर येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र झेलही झालाय. 3री विकेट प्राप्त होतीये. ती मात्र परशुराम प्रवास सुरू झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे धाबा जमवायच्या होत्या तिथे मात्र विकेट प्राप्त झाल्यात. परशुराम पावस संघाला 3री विकेट 15 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ इथे मात्र मुसद्दिक आणि अक्षय आपल्या संघासाठी दाखवत असताना नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा शुभम मोरकर तिथपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. परशुराम पावस संघाचे संघमालक मुकेश वरवरकर आपल्याला पाहायला मिळतात आणि महाकाली मावळंगी चे संघमालक संदेश गुरव आपण या स्पर्धेमध्ये संघमालक म्हणून दाखल झालात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि PPL परिवाराकडून खूप खूप धन्यवाद असतील. तुमच्याचमुळे ही स्पर्धा जरूर पार पडते. तुम्ही अविभाज्य घटक या स्पर्धेचे आहात. एकूण 16 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्या सर्व 16 संघ मालकांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद PPL परिवाराकडून जरूर असतील. मोठा फटका पुन्हा एकदा जरूर केसला गेलाय. शुभम मुरकर इथे मात्र चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय आणि इथे झेलही होईल. विकेट प्राप्त होतीये. साथ द्यावी लागेल प्रज्ञेश देवळेकरला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. मंगेश शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम कोळंबे गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनुभव खूप काही आहे या मंगेशकडे, परंतु कामगिरी इथे मात्र जरूर करावी लागेल. जे आतापर्यंत क्रिकेट खेळले या मंगेशने, ओराम क्रिकेट चांगल्या पद्धतीने अगदी खेळतो
आणि तो खेळ इथे मात्र त्याला दाखवावा लागेल. संघ अडचणीत सापडलाय. 4 विकेट 17 या धावसंख्येवर 17. इथून मात्र आता खतरा ठरलाय. तो मात्र महाकाली मावळंगी संघाला एका बाजूने फक्त उभा राहिलाय. प्रज्ञेश देवळेकर अजूनही पाहिले की तर एक धाव त्याच्या खात्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. मिडऑफचा खेळाडू तिथे थोडासा चुकतोय जरूर. मागच्या सामन्यामध्ये याच खेळाडूने चुका केल्यात आणि त्या चुका त्याला खूप महागात पडल्या आणि त्या चुका इथे मात्र पुन्हा एकदा सुधाराव्या लागतील. धावसंख्या 19 धावा. 2 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. चौथा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. पावस प्रीमियर लीगचा थरार अनुभवत असताना 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 19. शुभम मुरकर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू इथे मात्र पंच वाईट बॉल घोषित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या स्टेजच्या खूप बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ जरूर मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठी नावं या संघांमध्ये पाहायला मिळतील. समोरासमोर 2 आयकॉन. शुभम मुरकर परशुराम पावस संघाचा. रिवर्सचा फटका खेळायचा होता. लागला तर आबाद नाही तर बरबाद करणारा फटका. चेंडू जातो इथे निर्धाव. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टांच्या मागे इम्रान काझी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी आपलं काम पूर्ण केलंय. परशुराम पावस संघाचे संघ मालक मुकेश वरवडकर आता मात्र थोडेसे खुश असतील, परंतु नाराज संदेश गुरव असतील महाकाली मावळंगे संघाचे संघ मालक. ते मात्र चेंडू जाईल 1 बाउंड चौकार. जरूर केसला गेला. आकुटप्पाचा चेंडू होता. या चौकारच्या मदतीने धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली. 4 गडी बाद 24 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन असणारी स्पर्धा, मानाची, प्रतिष्ठेची आणि सन्मानाची स्पर्धा पावस प्रीमियर लीग 2024. हा म्हणता 10 वर्ष या स्पर्धेला पूर्ण झाली आहेत. राऊंड विकेट गोलंदाज शुभम मुरकर आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता, परंतु उलट्या हाताने खेळला जातोय. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. सरळ बॅटने धावा येत असताना उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न का केला जातो हे अजून गणित. आजच्या दिवसामध्ये उलट्या हाताने जेवढे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला तेवढे फटके मिस झालेत. इथे मात्र प्रज्ञेश देवळेकर पुन्हा एकदा मिस होतोय. जरूर आई चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. चांगली गोलंदाजी शुभम मुरकर करताना पाहायला मिळते. कारण एकाच संघातून खेळणारे हे दोन्ही खेळाडू एकमेकांची कमकुवत बाजू जरूर माहिती आहे आणि त्याच कमकुवत बाजूवर इथे मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मोठा फटका पुन्हा एकदा. ताकदीचा वापर, नजाकत सर्व काही पाहायला मिळालंय. प्रयत्नही चांगले झाले होते, परंतु अंतिम क्षणी हा चेंडू जातोय सीमारेषे पार.
दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते चांगला खेळ अक्षय पानगले करायचा आहे. मॅन फ्रॉम गावड्याबेरे संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच्या समोर आता मात्र आव्हान असेल प्रज्ञेश देवळेकरचा, परंतु प्रज्ञेश देवळेकर या सामन्यामध्ये थोडासा शांत पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळला गेलाय, फटका चांगला आहे, फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक इथे मात्र जेल पूर्ण करतोय, खेळीचा अंत झालाय. इथे मात्र फलंदाजाला सांगतोय की बॅटला ओव्हर द विकेट अक्षय पानगले हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, जरूर चांगली डिलिव्हरी केली गेली आहे. उजव्या यष्टीच्या थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी होते. इथे मात्र पदार्थ नव्हतं, पायांच्या हालचाली नव्हत्या, त्या मात्र उमेश याच्या जकडून ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला. अक्षय पानगले इथे मात्र ब्रेक थ्रू देत असताना मोठी विकेट प्राप्त केली आहे. जरूर मध्ये स्लॉट मध्ये आलेला चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न झाला लॉंग ऑफच्या डोक्यावर, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेजवळ उभा होता. सहजरित्या त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन पोहोचला. हा चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल घोषित करत असताना पंच आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय, दंडित केलंय. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 32, 5 गडी बाद 32 धावा अत्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. जरूर चांगली कामगिरी अक्षय पानगले करताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 4 त्याच्या हाती सोपावलंय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. संधी आहे विकेटची आणि संधीचं सोनं केलं गेलंय. धावसंख्या अमोल भाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ अडचणीत सापडलाय. धावसंख्या 32 आपण पाहतोय. 6 विकेट इथे मात्र परशुराम पावस संघाने आपल्या नावावर केल्यात. अगदी पहिली विकेट 11 धावसंख्येवर, त्यानंतर दुसरी विकेट 11 धावसंख्येवर, तिसरी विकेट 15 या धावसंख्येवर, चौथी विकेट 17 या धावसंख्येवर, पाचवी विकेट 31 या धावसंख्येवर मिळाली आणि 6वी विकेट 32 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी मोलाचं योगदान या गोलंदाजांनी दिलंय अचूकरित्या. अक्षय पानगलेला आपण पाहतोय ज्याने 4 विकेट आपल्या नावावर केल्यात. तोच अक्षय गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय आणि हुकमी एक्का बनलाय या सामन्यामध्ये या इनिंगचा. अक्षय पानगले जरूर चांगली कामगिरी करताना परशुराम पावस संघासाठी संघमालक मुकेश वरवडकर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य जरूर असेल, कारण मागचा सामना गमावलाय. या सामन्यामध्ये विजय संपादन करणं गरजेचं आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय.
चेंडू जाईल सर लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार येतोय. या षटकारच्या मदतीने जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मंगेश शिंदे मॅन फ्रॉम कोळंबेचा सितारा आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारीने खेळ करताना तोही पाहायला मिळाला आणि बॅटने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जरूर पोहोचेल. एक धाव एका धावेवर समाधान मानावं लागते. लंग कार्पेटचा फटका जरूर होता. धावसंख्या 40 4 षटकांच्या खेळामध्ये 10.00 च्या मदतीनं ही धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मजरला आमंत्रित केले गेले. मजरला चांगला खेळ जरूर करावा लागेल. तो कशा प्रकारे कामगिरी चांगली करील याकडे लक्ष असेल. श्री परशुराम पावस संघाचे संघमालक मुकेशजी वरवडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशीर्वाद पावस संघाचे संघमालक नानाजी पावसकर, साई आदर्श पावस संघाचे संघमालक सुभाष उर्फ महाक्या लाट हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रॉफी फायटर्स सिद्धेशजी पारकर हे संघमालक असतील. इसारी 11 पूर्णगडचा संघ याचे संघमालक रफिकजी सारंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स तेलीबडी संघाचे संघमालक चिंतामणीजी पावसकर, जाकादेवी रणपार गोळप संघाचे संघमालक राजाजी कीर आपल्याला पाहायला मिळतात. मोमिन स्पोर्ट्स गावकडी संघाचे संघमालक मुजम्मिल लांबाडे हे आपल्याला पाहायला मिळतील. हे 8 संघ आपण पाहतोय आणि या इथे मोठा फटका जरूर खेळला गेलाय. धावा मिळतील इथे 4. या 4 धावांच्या मदतीनं धाव क्या 45 या चौकारच्या मदतीनं जरूर झाले. तदनंतर कबीर 11 या संघाचे संघमालक किरणजी पालकर, महाकाली मावळंगी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचे संघमालक संदेशजी गुरव. नवलाई स्पोर्ट्स या संघाचे संघमालक रुपेशजी निवरेकर आपल्याला पाहायला मिळतात. तुळजा स्पोर्ट्स या संघाचे संघमालक अभिजी इंदुलकर. ऑल फ्रेंड्स या संघाचे संघमालक अमित लिंगायत आपल्याला पाहायला मिळतील. CCRC या संघाचे संघमालक मुजम्मिल पांढरे आपल्याला पाहायला मिळतील. रामेश्वर स्पोर्ट्स संघाचे संघमालक अजित भिवंदे हे आपल्याला पाहायला मिळतात. जॉली बॉईज या संघाचे संघमालक नदीमजी पांढरे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या 16 संघांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्व संघमालक आणि सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आणि या तुमच्याच या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यामुळे ही स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. अलकादने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलावला गेला. थोडीशी फिरकी घेतली या चेंडूनं, परंतु 2 धावा इथे मात्र जरूर पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 47 धावा. स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा या षटकामध्ये धावा आल्यात. आतापर्यंत पाहिले गेले तर 7 धावा येत असताना मजर कालच्या दिवसामध्ये या प्रभावित केलं होतं, परंतु मागचा सामना इथे मात्र थोडासा विसरावा लागेल. पुन्हा एकदा पंच केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे परंतु दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. मंगेश शिंदे आपण पाहिले तर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. 2-2 धावा इथे आपल्या संघासाठी जमवत असताना थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. ते धावांचं तळ साचवण्याचा प्रयत्न इथे मात्र करतायत.
धावसंख्या 49. संघ अडचणीत सापडला पहिल्या 3 षटकांमध्ये, तर नंतर कमबॅक करताना फुलटॉस आहे, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न नाहीये, 1 धाव. आता इथून मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण षटक क्रमांक 5 इथे मात्र पूर्ण झाले. धावसंख्या 50 आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिले तर 90+ धावांचे पाठलाग इथे मात्र करताना एका धावेने संघ हरलाय, म्हणजेच कोणतीही धावसंख्या इथे मात्र सेफ समजली जात नाहीये. धावसंख्या 50 आपल्याला पाहायला मिळेल. यस डीजे. संघाचा आयकॉन खेळाडू स्वतः संघ कर्णधार म्हणून पाहायला मिळेल. राऊंड विकेट या अंतिम षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना रनअप मध्ये थोडासा बिघाड आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागून इम्रान काझी सजवताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंड चेंडूला गॅदर करेल, फेकी करेल, इथे मात्र फेकी चुकीची आहे. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. मंगेश शिंदे आपल्या संघासाठी सर्वोत्तम प्रयत्न इथे मात्र करताना पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र 52 धावा पाहायला मिळाल्यात. पावस प्रीमियर लीग 2024 पर्व 10व या स्पर्धेचं. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क चेंडू जाईल सीमा अंकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जबाबदारी इथे मात्र सर्व काही शिकून जाते आणि तीच जबाबदारी पेलत असताना 11 चेंडूंमध्ये 26 धावा कुठल्या आहेत. बॅटची कडा घेतली आहे, लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जातोय जरूर. सीमारेषा पार करेल का? यस, इथे सीमारेषा ही पार केली गेली आहे. मागील 2 चेंडू तोच अनुभव इथे मात्र तो दाखवत असताना कॉटन मोल्डची संधी होती, प्रयत्न झाले होते, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला. 1 धाव. थोडस लेझी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पूर्णपणे नाखुश पाहायला मिळाला शुभम मुरकर लॉंगअपच्या खेळाडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64 धावा. असं वाटलं होतं 50च्या आतमध्ये इथे रोखून धरतील, परंतु मंगेश याने सांगितलं संघ जरी अडचणीत सापडला असला मी तरी मात्र थांबणार नाहीये. जबाबदारीनं आणि संयमानं आपल्या संघाची धुरा कमान माझ्या अंगावर घेईन आणि नेटानं चालेन, नेटानं फटकेबाजी करेन. तेच इथे मात्र पाहायला मिळालं. 32 या धावसंख्येवर विकेट मिळाली, 6वी. तदनंतर इथे मात्र या दोन्ही फलंदाजांदरम्यान भागीदारी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. भागीदारीला महत्व खूप आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा आलो पुलटॉस होता, कन्वर्ट केलं गेलं मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली गेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता मात्र दुसरी धाव इथे मात्र चुकती आहे, फेकी चुकली आहे. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. पैकी थोडीशी दूर राहिली आहे. बॅकअपला मजर होते, परंतु मजर यांच्या हातातून हा चेंडू निसटलाय. तिसरा बॅकअप मिळाला, तो मात्र मुसद्दिक यांच्याकडून. 2 धावा रोखू शकले नाहीयेत, तरी पण धावसंख्या 66. 34 धावांची भागीदारी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जरूर चांगलं आयोजन असणारी स्पर्धा. मोठा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, झेल झालाय का? परंतु झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न जरूर चांगला केला गेला. संघ सहकाऱ्यांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. धावसंख्या 67 आपण पाहतोय. 68 धावांचं टार्गेट
पूर्णगड संघाचे ज्येष्ठ खेळाडू शानदारजी नाईक सर यांचं इथे आगमन होते. विनंती असेल सर आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सरचे स्वागत पावस प्रीमियर लीग 2024 पर्व 10 मध्ये आपलं असेल. आपल्याला विनंती करतोय पुनश्च एकदा. आणि त्याचबरोबर अहमदबाई आपल्याला विनंती करेन आपणही मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. विनंती असेल परशुराम पावस. एंड चॉईस केल्या गेल्या. इम्रान काझी आणि स्वप्नील शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे सलामीची जोडी म्हणून चांगली कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. जाकादेवी रणपार विरुद्ध साई आदर्श पावस दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला सूचना असेल आपले प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करायची आणि नाणेफेकीसाठी त्वरित आमच्या मुख्य मंचाबरोबर जोडले जा. जाकादेवी रणपार विरुद्ध साई आदर्श पावस संघ कर्णधार आपल्याला विनंती करतोय की आपण प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करा आणि आपण लगेचच नाणेफेकीसाठी मुख्य मंचाबरोबर जोडले जा. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम सोमेश्वर 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. रमजान सोलकर गोलंदाजी ट्रॅकवर आणि इम्रान काझी त्यांच्या समोर असतील. एकाच संघातून खेळणारे खेळाडू लकी स्टार सोमेश्वर संघासाठी अनेक वेळा खेळलेत. आता मात्र विरोधात असतील. पहिला चेंडू इथे मात्र जरूर कॉलिंग चुकलं गेले. धावसंख्या 0 असेल. स्वतःला रोखलं गेलं दोन्ही फलंदाजांकडून. रमजान यांचा अचूक टप्पा या जोरावर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरल्यात. अचूकता दाखवली होती गोलंदाजीमध्ये, परंतु आता मात्र अचूकता पुन्हा एकदा दाखवावी लागेल. हलक्याने खेळलं गेले. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे किशोर कुरटडकर आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या चेंडूवर पहिली धाव येत असताना स्वप्नील शिंदे ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील शिंदेवर जबाबदारी असेल चांगला खेळ करण्याची, कारण कमकुवत बाजू रमजान सोलकर यांना इम्रान काझीच्या माहिती आहेत. तिथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पहिल्या 2 चेंडूवर अगदी लेग स्टिक म्हणजेच पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न इम्रान काझीच्या केलाय आणि तिथे हळुवारपणे इथे मात्र ती पटकेबाजी होतानाही पाहायला मिळेल. म्हणजे तीच कमकुवत बाजू इम्रान काझीची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने इथे जरूर सज्ज असतील. पावस प्रीमियर लीग एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील. जरूर चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. सामन्याला स्पीडअप घ्या विनंती असेल. ओव्हर द विकेट रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे. झेलबादसाठी अपील केली आहे. पंचांवर दबाव निर्माण केला जातोय, परंतु पंच इथे मात्र नकारार्थी मान डोलावत. स्क्वेअर लेग पंचांना विचारणा केली. स्क्वेअर लेग पंचांनंतर मुख्य पंचांनाही विचारणा केली आहे. सलीम कोतवडेकर सर आणि रमेशजी सोलकर सर हे पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. जरूर चांगली कामगिरी त्यांच्याकडून ही आपल्याला पाहायला मिळते. स्कूपचा फटका इथे मात्र पॅडल स्वीपचा फटका सजवायचा होता,
तो सदला गेलाय, परंतु थोडीशी ताकद कमी होती, टायमिंग प्रॉपर नव्हतं. जरूर इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 3 आतापर्यंत पाहायला मिळते. संघासाठी जरूर चांगली कामगिरी करत असताना इथे मात्र दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीनं इथे मात्र जरूर कामगिरी केली आहे रमजान यांनी आपल्या संघासाठी. सोमेश्वर गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका, स्टायलिश फटका जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असतील, परंतु सीमारेषा पार करण्यापासून रोखू शकत नाहीयेत. चेंडू जाईल सर 4 धावांसाठी. रिव्हर्सचा फटका इथे मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु त्याच्या हातामधून हा चेंडू निसटतोय. चेंडू जाईल इथे मात्र 4 धावांसाठी. या 4 मी अहमद शेठ यांना विनंती करतो की त्यांनी कृपया नाणेफेकीसाठी स्टेजच्या समोर यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय, नाणेफेक करून घ्यायचंय. नाणेफेकीचा कौल होतोय. टॉसचा बॉस कोणता संघ ठरेल? एका बाजूला जाकादेवी रणपार आणि एका बाजूला साई आदर्श पावस. सचिन शिंदे विरुद्ध यतीश बिरजे आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद अहमद शेठ. जाकादेवी रणपार संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. राऊंड विकेट. चला सामना स्पीडअप घ्या थोडस, विनंती असेल महाकाली मावळंगी. मोठा फटका आगाज केला गेलाय. सांगितले जाते या चेंडूवर की हा फटका दर्जेदार आहे आणि इथे धावा मिळतील 6. अंडरआर्म प्रीमियर लीग चे आयोजक नवनाथ पावसकर आणि चिंतामणी पावसकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. बॅक टू बॅक 2 शॉट. कामगिरी इथे मात्र इम्रान काझीनं करून दाखवले. इम्रान काझीनं सांगितलं या 2 चेंडूंवर की मी पहिल्या षटकामध्ये शांत का होतो आणि शांत असताना इथे मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे मात्र दणकेबाज केली आहे. धावसंख्या या 2 षटकांच्या मदतीनं जाऊन पोहोचेल 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. तिसराही षटकार येईल का? परंतु फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नाही आहे. एक धाव इथे मात्र जरूर पूर्ण केली जाईल. कॉलिंग पूर्णपणे चुकीचं पाहायला मिळालंय. जर्सी नंबर 5
आणि स्वतः गोलंदाज साहिल यांच्यामध्ये या चुका झाल्यात. ही चूक किती महागात पडणार. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर प्रणय मोरकर याचा एक झेल पूर्ण सामना संपून गेला होता. तोच हा झेल इथे मात्र इम्रान काझीचा सोडलाय आणि तो इथे सामना संपवेल का हेही पाहावं लागेल. कॅचेस विन मॅचेस, झेल घ्या मॅच जिंका असं म्हटलं जातं आणि तेच इथे मात्र चुकलंय. क्षेत्ररक्षणात चुका वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. या टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षणातील प्रत्येक चूक इथे मात्र आपल्याला विजयापासून दूर घेऊन जाते. ती चूक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वप्नील शिंदे ऑन स्ट्राईक आहे. हलक्या रन जरूर खेळला गेलाय. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक असतील तोपर्यंत एक डाव. एका डावच्या मदतीनं धावसंख्येत भर. धावसंख्या 25 आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11. तदनंतर धावा येत आहेत दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंवर. 14 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. इम्रान काझी पुन्हा एकदा सज्ज होईल ऑन स्ट्राईक. राऊंड ऑफ विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज सज्ज होते. साहिल मोठा फटका जरूर चांगला आहे. सरळ जाईल गोलंदाजाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. तिसरा षटकार इम्रान काझी याच्या बॅट जरूर चांगली कामगिरी ते मात्र इम्रान काझी करताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा तेच पॉवरफुल पुलचा फटका देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चौथा षटकार पावस प्रीमियर लीग मध्ये चांगलं आयोजन आपण बघत असाल तर हे सगळं आयोजन सहकाऱ्यांशिवाय फुकट असतं. तर त्याचप्रमाणे संयोजक म्हणून आपले लाईनमन म्हणून काम पाहत आहेत. त्यांना आधी विकेटसाठी ग्राउंड तयार करण्यासाठी खूप मोलाची मदत केलेली आहे. ते म्हणजे आमचे संदेश भाटकर, श्रेयस जाधव, त्याचप्रमाणे विवेक साळवी, प्रज्ञेश देवळेकर, अर्णव भाटकर, आयुष भाटकर, आर्यन भाटकर, अगस्त्य भाटकर, ओमकार नागवेकर, आदित्य मिसाळ, अखिलेश नागवेकर, मनीष साळुंखे, अमोल भाटकर, निहार भाटकर, त्याचप्रमाणे सचिन भाटकर आणि नंदू भाटकर या सगळ्यांचं पावस प्रीम लीगतर्फे आम्ही हार्दिक आभार मानतो आणि असंच सहकार्य यापुढे आम्हाला असेल अशी आशा बाळगतो. टीजे 24 चेंडू 31 धावांची गरज आहे. धावसंख्या 37 आतापर्यंत आपण पाहिली आहे. जरूर सगळ्यांचा उल्लेख करणं गरजेचं असतं. आपण अनेक हात या स्पर्धेसाठी जोडलेले पाहायला मिळतात. त्या सर्वांचा उल्लेख आपण केलात. पुन्हा एकदा या सर्व क्रीडा रसिकांचं आणि ज्यांनी मदत या स्पर्धेसाठी केल्या, अगदी आर्थिक सहाय्य असू दे किंवा मैदान खेळपट्टी बनवण्यासाठी जी मेहनत आहे त्यासाठी आपण सहकार्य केलं. चांगला फटका जरूर सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये आज झेल पूर्ण झालाय. विकेट मिळतीये. स्वप्नील मोलाचं सहकार्य लागलं ते आमचे मित्र अमित पवार, त्याचप्रमाणे विश्वजित सटिये, आमचा छोटा सहकारी साईराज पावसकर, या सगळ्यांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. पुनश्च एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पावस प्रीमियर लीग 2024 पर्व 10. रणजित मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रणजितला चांगला खेळ करावा लागेल. इम्रान काझी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वप्नील शिंदे तेवढीच तुलामुलाची कामगिरी करून बाहेर परतलाय. 5 चेंडू फेस केले आणि तदनंतर 11 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. रमजान यांनी यश मिळवून दिले.
जरूर चांगली कामगिरी इथे मात्र रमजान करताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, त्यानंतर तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी परत रमजान यांच्यावर दिली आहे. रणजित ऑन स्ट्राईक, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी आहे. गणेश फडके इथे मात्र जेल पूर्ण करेल. विकेट मिळते, बॅक टू बॅक 2 विकेट मिळत असताना रमजान यांना पाहायला आतमध्ये दाखल होत असताना आता मात्र क्षेत्ररक्षण थोडेसे सजवलं जाईल, कारण रमजान गोलंदाजी मार्कवर असताना ऑन हॅट्रिक असतील. चांगली गोलंदाजी जरूर त्यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर सलग 2 विकेट. स्वप्नील शिंदे बाद झाला, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रणजित भातडे स्वप्नील शिंदेची जागण्यासाठी दाखल झाला. तोही गोल्डन डकचा शिकार. आता मात्र जबाबदारी येऊन ठेपली आहे ती मात्र शुभम मुरकरवर. शुभम मुरकर मैदानाच्या आतमध्ये जरूर ऑन हॅट्रिक गोलंदाज पाहायला मिळतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र बीट केलं गेलं शुभम मुरकरलाही. सलग 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. 3 चेंडू निर्धाव जात असताना इथे मात्र यष्टांच्या मागे गणेश फडके जर्सी नंबर 45 परिधान करून आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी रमजान इथे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने जरूर पंच केलं गेलं, सन्मान दिला जातोय. चांगला खेळ इथे मात्र जरूर करताना पाहायला मिळालेले. रमजान सोलकर इथे मात्र दाखवून देत असताना वय हा फक्त एक आकडा आहे, त्यावर जाऊ नका. तुमचा फिटनेस आणि तुमची क्रिकेटवरचा निस्सीम प्रेम इथे मात्र किती आहे, त्यावर तुम्ही क्रिकेट कसं खेळता हे पाहायला मिळालंय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे मात्र समाधान मानले गेले. धावसंख्या 38 आतापर्यंत पाहायला मिळेल. 68 धाबांचा पाठलाग करत असताना 38 धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात. म्हणजेच अजून 30 धाबांची गरज विजयासाठी असेल. 19 चेंडू आणि 30 धाबा इथे मात्र समीकरण वारंवार बदलत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. घर बसल्या या स्पर्धेचा जे जे क्रीडा रसिक आनंद घेत आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. हलक्यातनं पुन्हा एकदा जरूर ढकलले गेले. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे समाधान मानले जाईल. आतापर्यंत जर विचार केला रमजान सोलकर यांच्या गोलंदाजीचा, जेव्हा जेव्हा इम्रान काझी ऑन स्ट्राईक आला तेव्हा तेव्हा लेग स्टिकवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न विकेट टू विकेट अगदी केली गेली. म्हणजेच इथे स्पष्ट झालं की इम्रान काझी यांची लेग साइड थोडीशी वीक आहे आणि तो वीक पॉइंट इथे मात्र धरून ठेवला आणि हात खोलण्याची संधी दिली नव्हती. धावसंख्या स्थिरावली आहे 39 या धावसंख्येवर. विजयासाठी 29 धावांची गरज आहे. अजूनही चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू 29 धावा. हे समीकरण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येईल हे पाहायचे. ऑन स्ट्राईक मात्र इम्रान काझी पाहायला मिळतील. प्रज्ञेश देवळेकर गोलंदाजी मार्कवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट हा गोलंदाज सज्ज होईल. इम्रान काझी मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळत आपल्या संघासाठी. 8 चेंडूंमध्ये 27 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आले. 4 षटकार इथे मात्र त्यांच्या बॅटमधून बोलले गेले. दुसऱ्या षटकामध्ये ते मात्र साहिल याच्या
प्रज्ञेश देवळेकर. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. अमोल भाटकर इथे येताना पाहायला मिळतं स्क्रीनवर. एक धाव तिथे पूर्ण होते. धावसंख्या 40 आतापर्यंत पाहायला मिळाले. 40 धाबा जरूर आहेत. अजून 28 धाबांची गरज. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू 28 धाबा. शुभम मुरकर ऑन स्ट्राईक असेल. जबाबदारीनं खेळ तो आतापर्यंत करताना दिसलाय, परंतु तेवढ्याच ताकदीची फलंदाजी सध्या तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला इम्रान काझी आपल्याला पाहायला मिळतील. आकुडप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांकडे पाहिलं जाते. स्क्वेअर लेग पंचांकडूनही इथे मात्र वन बाउन्सचा सिग्नल कळवला जातोय. शुभम मुरकर यांना स्क्वेअर लेग पंचांकडे पाहिलं, विचारलं, तदनंतर पंचांनी सांगितलं वन बाउन्स. जरूर चांगली कामगिरी ते मात्र पुन्हा एकदा प्रज्ञेशला करावी लागेल. उर्ध विकेट. हा चेंडू इथे मात्र पंचकडे दाद मागितली गेली आहे, परंतु पंच सांगतायत हा चेंडू वाईड नाही आहे. जरूरच चांगली कामगिरी ते मात्र करताना पाहायला मिळालाय. अचूकता इथे मात्र दाखवत असताना थोडासा आउटस्विंग पाहायला मिळालाय. चेंडू जातो इथे मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या 40. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षक आता मात्र दूर असतील या चेंडू पासून. चेंडू जाईल सरळ. चव्वेचाळीस धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अगुटप्प्याचा वापर जरूर केला गेला. धावसंख्या 44. प्रज्ञेश देवळेकर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं जाईल. धावसंख्या 45 आतापर्यंत पाहायला मिळेल. संघासाठी जरूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. धावसंख्या 45 वर स्थिरावली आहे. 13 चेंडू आणि 23 धाबा. एक चेंडू शिल्लक असेल. 13 चेंडू आणि 23 धाबा विजयासाठी आवश्यक असतील. आपल्या संघासाठी जरूर क्षेत्ररक्षण सजवले जाते. यष्टांच्या मागे गणेश फडके आपल्याला पाहायला मिळेल. उर्ध विकेट. आपल्या षटकातील अखेरचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील, परंतु चेंडू सीमारेषा पार करतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा. 4 धाबांसाठी धावसंख्येत भर. धावसंख्या एकूण 50 आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 19 धाबांची गरज आहे. इथून सामना कोणत्या संघाकडे जाईल याकडे लक्ष असेल. 12 चेंडू 19 धाबा विजयासाठी आवश्यक असतील. धावसंख्या 49. स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. इम्रान यांच्याकडून जरूर चांगली कामगिरी झाली. विजय आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून धाबा आलेत. 10 चेंडूंमध्ये 32 धाबा त्यांच्याकडून कुठल्या गेल्यात. परशुराम पावस संघाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला शुभम मुरकर आणि त्याच्या जोडीलाच मनप्रीत सोमेश्वर आपल्याला पाहायला मिळेल. इम्रान काझी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना जरूर पाहायला मिळतात, परंतु तेवढ्या ताकदीने इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. ती मात्र किशोर कुरतडकर मॅन फ्रॉम मेरवीचा सितारा जरूर पाहायला मिळते. थोडासा हँडिकॅप आपल्याला पाहायला मिळेल. पायाने थोडासा एक कमी आहे, परंतु क्रिकेटवरचा खेळ अगदी जरूर चांगला आहे. चांगली कामगिरी किशोर कुरतडकर.
अगुडप्याचा चेंडू जरूर होता, थोडासा इथे मागे जाऊन स्वतःला जागा बनवली आहे. एक धाव तिथे खेळली जाते. धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या 50, 11 चेंडू 18 धावांची गरज इथे मात्र जरूर आहे. संघ कसा इथे मात्र कामगिरी करेल याकडे लक्ष असेल. चांगली कामगिरी करणारा संघ इथे मात्र विजयी होईल. आपल्या संघासाठी इथे मात्र इथून सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. सर्वोत्तम खेळ दाखवत असताना संघ अडचणीत येणार नाही ना याची काळजी मात्र आता फलंदाजांना आणि गोलंदाजांना करायची आहे. गोलंदाज कशी काळजी करतील किशोर कुर्तडकरला आपण पाहतो. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू यष्टरक्षक बीट झाला. लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. चेंडू जातोय सरळ 4 धावा. पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. डीप क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. इथे मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॅट बॉलचा संपर्क पाहिजे तसा होत नाहीये. आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न शुभम मुरकर करतोय. पाहिलं गेलं तर पाईन लेगच्या दिशेने खूप अंतर आहे. क्षेत्ररक्षक थोडासा स्क्वेअर लेग रिजनला ती गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे मात्र करत असताना शुभम मुरकर 8 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. सामना इथून थोडासा दूर जाताना पाहायला मिळालाय, परंतु दूर जात असताना संघ अडचणीत येणार नाही ना याची काळजी आता मात्र फलंदाज करताना पाहायला मिळतील. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करावी लागेल. अजूनही किशोरला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली तर नंतर शरीराचा वेध. चेंडू थांबतोय तिथेच. विकेट मिळतीये शुभम मुरकर याची धावबाद स्वरूपात. ही धावबाद स्वरूपात विकेट मिळत असताना आता मात्र थोडासा पाहायला मिळालेत. रिव्हर्सचा फटका इथे मात्र दर्जेदार आहे. फुल टॉस दिलाय. चेंडू जाईल सर आउट ऑफ द पार्क. ब्रिलियंट सक्सेसफुल षटकार. जरूर चांगली कामगिरी ते मात्र करत असताना आपण पाहतोय. इथून आता मात्र कमबॅक करायचंय ते गोलंदाजाला. पावर्स प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. आजचा दुसरा दिवस आहे. या स्पर्धेचा दुसरा दिवस असताना आपण रंगतदार सामने जरूर अपेक्षित केले होते.
ती अपेक्षा पूर्ण करत असताना आजच्या दिवसातील सर्व संघ इम्रान काझी आणि त्याच्या जोडीला पाहायला मिळते. अक्षय पानगलेनं प्रभावित केलंय, कारण 17 धावा 2 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये खर्च केल्या, परंतु तिथे 4 विकेट मोठ्या मिळवल्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी आली फलंदाजी करण्याची. फलंदाजीमध्ये मी ही कमी नाही आहे हे त्यानं दाखवलं आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या मोठा फटका इथे मात्र रिव्हर्सचा खेळला, ज्याला आत्मघातकी फटका म्हटलं जातं. तो स्विचचा फटका अगदी दमखम दाखवणारा होता. मी परफेक्ट अष्टपैलू खेळाडू का आहे आणि परशुराम पावस संघाच्या संघ मालकांनी मला का निवडलंय हे त्यानं दाखवून दिलंय. प्रज्ञेश देवळेकर इम्रान काझीसाठी फुल टॉस इथे मात्र दिला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार येतोय. इम्रान काझी जरूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. चला डगआउट मध्ये कोणी प्रवेश करणार नाहीये याची आपल्याला वारंवार सूचना इथे मात्र आम्ही करतोय. एका धावेची गरज आहे. एक धाव इथे मात्र कशी पूर्ण केली जाईल याकडे लक्ष असेल. 13 चेंडूंमध्ये 39 धावा खेचल्या गेल्यात, त्या मात्र इम्रान यांच्याकडून. संघासाठी चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करताना इम्रान काझी इथे मात्र पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूपासून अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला फटका चांगला आहे, सजवला गेलाय. इथे एक धाव पूर्ण केली जाईल आणि ही विजयी धाव इथे मात्र इम्रान काझी यांच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघ विजयी झालाय. परशुराम पावस कारवीवाडा संघ, मुकेश वरवडकर यांचा हा संघ इथे